नमस्कार. चिंतन. लेखक श्रीकांत मोरे. यातील 14वा लेख आहे पूर्ण विश्वास. मनुष्य प्राणी हा नेहमी या ना त्या कारणानं चिंतित होत असतो. काही वेळेला ही चिंता काल्पनिक असते, म्हणजेच आपण जे नाही त्याचाच विचार सतत करत असतो. जे आहे त्याकडं कधीच पाहत नाही. कल्पना, मनोरथ, आशा, उद्याचा विचार यामध्ये आपण रममाण होणारा माणूस चिंतेला आमंत्रण देतो. देवाची प्रार्थना करणारा माणूसही स्वर्गाच्या कल्पनेत चिंतित होतो. म्हणूनच काही वेळेस संत सांगतात की जे कर्म करता त्यामध्ये पूर्णपणे झोकून द्या, म्हणजेच कोणताही दुसरा विचार न करता हाती घेतलेले काम पूर्ण करणे होय. आपण कोणत्याही संस्कृतीच्या धर्मग्रंथाचे, विचारांचे वाचन केले तर त्यामध्ये एकच गोष्ट सांगितलेली असते, श्रद्धा. त्याला आपण विश्वासही म्हणूया, परंतु माणूस कधीच पूर्ण विश्वासाने देवालाही शरण जात नाही. त्याच्याकडे संयम राहत नाही. संयम कमी पडतो. त्याला तात्काळ फळाची अपेक्षा असते. निसर्गाच्या नियमाविरुद्ध तो बीजाचे वृक्ष आणि वृक्षाचे फळ मिळवण्याचाच विचार करत असतो. निसर्गात मात्र तसं नसतं. प्रत्येक गोष्टीची नियमबद्धता असते. बीजाचे अंकुरात रूपांतर होणं, अंकुराचे रोपात रूपांतर होणं, रोपाचं हळूहळू वाढत जाणं, फांद्यांचा विस्तार होणं, मोठ्या वृक्षात रूपांतर होणं, एक फार मोठा आणि एक निश्चित असा कालावधी यामध्ये असतो. माणसाच्या मनाचं मात्र तसं नसतं. तो काळ वेळेशी स्पर्धा करण्याचा प्रयत्न करत असतो. आवश्यक वाटलं की काळाच्या मागे जावं असंही त्याला वाटतं, तर कधी कधी आपण काळाच्याही पुढं गेलं पाहिजे आणि जावं असंही त्याला वाटतं. या मनाच्या गतीमुळे काळ वेळेशी असलेली स्पर्धा यामधून तो वर्तमानात कधी स्थिर राहत नाही. अस्थिरच राहतो, अस्वस्थ राहतो. यालाच बरेच जण दुःख असंही म्हणते. पण या साऱ्या दुःखांमध्ये, अस्थिरतेमध्ये, अस्वस्थतेमध्ये एक आशा दडलेली असते. आज ते दुःख नाहीसे होईल, उद्या ते दुःख संपेल आणि परवा मला हवं ते मिळेल. माणूस या अवस्थेमध्ये सतत जगत राहतो, पण हातात आलेल्या सुखाचा तो विचारच करत नाही. म्हणूनच सतत चिंतेमध्ये तो गुंतून पडलेला असतो. यातून बाहेर पडण्याचा मार्ग म्हणजे ज्ञान, म्हणजेच चिंतन होय. यातून निश्चितपणे आपण योग्य दिशेकडे प्रवास करू शकतो. यापूर्वी आपण उल्लेख केला आहे, ज्ञान हे आईकडून मिळते, गुरुकडून मिळते, ग्रंथातून मिळते. संत महात्मे त्यांचे विचार यातूनही मिळते. त्याकडे पाहणं म्हणजेच संपूर्ण विश्वास त्यावर ठेवणे आवश्यक आहे. कोणतीही गोष्ट प्राप्त होण्यासाठी चिंतन हेच आपल्याला उपयोगी पडते. मी हे विचार मांडत असताना माझ्या मनाशी असलेला संवाद येथे मांडलेला आहे. प्रत्येक व्यक्ती आपण आपल्या संस्कारामध्ये वाढलेली असते, तरी सुद्धा चिंतन हा तुमच्या आमच्या जीवनाचा आधार असतो. म्हणूनच आपण जेव्हा प्राणायाम करतो तेव्हा आपण श्वास घेतो तेव्हा तो भविष्याचा विचार असतो. आपण श्वास जेव्हा रोखून धरतो तर ते वर्तमान काळाचा विचार केला पाहिजे, आणि जेव्हा श्वास सोडतो तेव्हा आपण भूतकाळ पूर्णपणे विसरून गेला पाहिजे. आणि हेच आपण चिंतनातून शिकत असतो. चिंतन हे माणसाला नेहमी चांगल्या सकारात्मक गोष्टी करण्यास भाग पडते, उद्युक्त करत असते. म्हणून चिंता करत बसण्यापेक्षा थोडा वेळ काढा, चिंतन करा, मनन करा आणि आपल्या आयुष्य सुखकारक करा. धन्यवाद. आपला परिवार, मनोरमा परिवार.